आणि आता विविध शहरांच्या टॉप 9 बातम्या। नागपूरमध्ये पारा 3.2 अंशांनी घसरला। फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर तापमान 16 अंशांच्या खाली आले। पुढील 10 दिवस थंडी कायम राहील। बुलढाण्यात कडाक्याची थंडी, तापमान 12 अंश सेल्सिअस वर, तर थंडी वाढल्यानं नागरिक सर्दी खोकल्यानं हैराण झाले। नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला। जिल्ह्यात तापमान 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेल्यानं हुडहुडी। नाशिकमधील कुंभमेळ्याला 5 कोटी भाविक येण्याचा पोलिसांचा अंदाज। सुरक्षेसाठी 25,000चा फौजफाटा अपेक्षित आहे, तर पोलिसांकडून अधिकाऱ्यांसमोरच आराखडा सादर करण्यात आला आहे। अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकांना मोठा फटका। दिंडोरी, निफाडसह सिन्नर तालुक्यात मोठं नुकसान। 217 हेक्टर बागा नुकसानग्रस्त, तर नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज वाटप। खरीप हंगामामध्ये आता 1,45,000 शेतकऱ्यांना 750 कोटी रुपयांचं पीक कर्जाचं वाटप झालंय। जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवारांची माहिती आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवराच्या समावेशाच्या हालचालींना वेग आला। लवकरच युनेस्कोची जागतिक वारसा समितीची दिल्लीमध्ये बैठक होईल।